नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रमिला जुवाड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण असून आपण तो मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी. तर या भोगी सणासाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. तीळ पापडी करण्यासाठी वगैरे आपण तिळाचा वापर करतो. तसेच सुगडमध्ये घालण्यासाठी सुद्धा तिळाचा वापर करतो. तांदूळ, शेंगदाण्याची पण चिक्की, शेंगदाणे पोळी वगैरे आपण बनवण्यासाठी शेंगदाणे आणि गूळ याचा वापर करतो. बाजरीची भाकरी आपण करून नैवेद्य दाखवतो. बाजरीची भाकरी खातात, त्यासाठी बाजरीचा वापर केला जातो. आणि राळ्याचं तांदूळ, रेवडी यासारखे पदार्थ पण आपण पूजेसाठी किंवा खाण्यासाठी संक्रांतीच्या वेळेस वापरले जातात. त्यानंतर सर्वात आवडता मुलांचा मोठ्यांचा आवडता संक्रांतीचा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तिळगुळ आपण वाटण्यासाठी पूजेसाठी तिळगुळाचा वापर केला जातो. बोरे, भाजीसाठी आपण बोरे वापरतो. तसेच सुगडमध्ये घालण्यासाठी आपण बोरे वापरली जातात. त्यामध्ये दोन प्रकारची बोरे आहेत. लहान बोरे आहेत ती सुगडमध्ये घालण्यासाठी वापरतात आणि मोठे बोरे भाजीला पण वापरतात. तसेच गाजर देखील भाजीसाठी वापरला जातो आणि भाकरीवर ठेवून आपण ज्यावेळेस वाण म्हणून दिली जाते त्यावेळेस भाकरीवरती गाजर वापरला जातो. त्यानंतर येते घेवड्याच्या शेंगासुद्धा भाजीसाठी वापरल्या जातात. वाटाणा, त्यानंतर वरण्याच्या शेंगासुद्धा भाजीमध्ये वापरल्या जातात. ही सगळी तयारी आधीच केली जाते. त्यानंतर कांद्याची पात देखील कांद्याच्या पातीची भाजी केली जाते आणि भाकरीवर वाण म्हणून ज्यावेळेस देतात त्यावेळेस सुद्धा कांद्याची पात ठेवली जाते. सगळ्यात महत्त्वाचा हरभरा हा भाजीमध्ये वापरला जातो. त्यानंतर येते भाजी पालकाची भाजी. काहींच्या घरी पद्धत असते की पालकचा गरगटा करायचा, तर काहीजण पालकच्या भाजीचा पण वापर करतात. त्यानंतर मेथीची भाजी ही भाकरीवर ठेवण्यासाठी म्हणजेच नैवेद्यासाठी वापरली जाते. अशा प्रकारे साहित्य आपण संक्रांतीच्या 1-2 दिवस आधीच जमा करून ठेवले तर सणाच्या वेळेस आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. तसेच सुगड पूजण्यासाठी आपल्याला फुलांची सुद्धा गरज लागते. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ह्या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग झाला काय हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.